बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा. ट्रेनिंग शिवाय कारभार, बेकायदेशीर पडताळणी व धमक्या, पुस्तक वाटप, नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेत अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटी पातळीवर बेकायदेशीर कामकाज होत असून कामगारांना त्रास दिला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात फोन, ऑडिओ व प्रत्यक्ष व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. बघा बहुजन माझावर. हॅलो, मी डॉक्टर शंकर माने बोलतोय. हा बोला ना. ते परवा आलो होतो तुमच्या ऑफिसला. मी भरपूर वेळा तुम्हाला कॉल केला, तुम्ही कॉल काही रिसिव्ह करत नाही. आणि त्या आंदोलनासंदर्भात आणि आपली 2-3 वेळा बैठक झाली त्या संदर्भात तुम्ही निवेदन काय दिले होते, त्याचे लेखी पत्र तुम्ही देतो म्हटलेला. मला अजून लेखी काही मिळालेलं नाही. हो, ते मिळेल तुम्हाला उद्या परवा मध्ये मिळेल. कालच हे केलेलं आहे मी. ठीक आहे. ते ज्याची नाका पुस्तिका पण वाटप करतो म्हणलेलं त्याने पण काय तुम्ही ते नाक्यांचं द्या, तिथे ते आमचे लोक चौकशी करतील आणि मग जिथं जिथं असतील नाक्यांवर लोक ते वाटप करतील. तुम्ही प्लेस देऊन तिथं जाऊन येऊन जातील ते लोक. ठीक आहे. प्लेस दिले की मी कालच दिले. हा ठीक आहे ना, चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. 4-5 दिवस करतो, 1-2-3 दिवसात चौकशी करतो आणि मग त्याप्रमाणे वाटप करून देऊ. बरं. ठीक आहे. ओके. ते लेखी तेवढं उत्तर तेवढं द्या की. अधिकार आहे ते व्हेरिफिकेशन मंडळाच्या लोकांना, जे मंडळाच्या ज्याच्या लॉगिन मध्ये व्हेरिफिकेशनला येईल तो करणार. नोंदणी अधिकाऱ्यानेच केली पाहिजे असं नाही. तुम्ही सांगा, तुम्ही म्हणताय का नाही एवढं ठामपणे म्हणताय, बरोबर आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या लोकांना कोणते अधिकार आहेत आणि त्यांची एसओपी काय आहे, त्यांना तुम्ही पगार काय देताय, कुठल्या गोष्टीचा देताय. तो नाही बिईंग तुम्ही एक कामगार अधिकारी म्हणून कार्यालय काम दिलं तर त्यांना काम लावू शकता. नाही, का नाही लावू शकणार? बिलकुल लावू शकणार. काय लावू शकताय? पगार देताय. कार्यालय तो देणार नाही देणार, तो त्याचा रेच करेल. हे पहा, तो माझ्या अंडरमध्ये इथं जर काम करणार, मी त्यांना सांगणार व्हेरिफिकेशन करायचं आणि जे व्हेरिफिकेशन करणार. का नाही करणार? लेखी पत्राची गरज नाहीये. मी आदेश देणार. काबरा नाही करणार. नाही म्हणजे असे कोण कार्यालय प्रमुख म्हणून मी आदेश देणार. कार्यालय प्रमुख म्हणून तुम्ही आदेश देत असताना ही लेखी आदेश दिली पाहिजे. नाही, काही गरज नाही देणार. पाहिजे कार्यालय प्रमुख म्हणून आदेश देणार, व्हेरिफिकेशन करणार. जिथं रायटिंग मध्ये जाणार ते रायटिंग मध्ये कार्य जो नोंदणी अधिकारी आहे तो रायटिंग मध्ये देऊनही करणार. नोंदणी अधिकारी नाही साहेब. ऐका, मी तुम्हाला काय नोंदणी अधिकार म्हणजे अधिकार कुणाला आहे? कुणाला आहे? एक स्टॉप इन्स्पेक्टर. ते सगळं झालं, ते सगळं माहिती आहे. विषय तुम्ही मला सांगा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना फोन करायला काय प्रॉब्लेम आहे? व्हेरिफिकेशन करायला कुठल्या? जर त्याने व्हेरिफिकेशन केल्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम? कुणाला? कोणीही करो, जर तो मंडळाचा माणसाने जर फोन केला तर काय प्रॉब्लेम आहे व्हेरिफिकेशन करायला? मला काय म्हणायचं साहेब, तुम्हाला ती समजा विषय नाही, मला चांगलं माहिती आहे. तो स्थानिक जी लोक आहेत तिथली, तुमचं माझं काहीतरी वैर असू शकते. नाही, काय वैरचा काही संबंध नाही. का होऊ शकत? वैरचा काही संबंध नाही. काय असू शकत नाही? काही नाही, वैरचा नाहीये. व्हेरिफिकेशन जिथं मला वाटेल ते मी सांगणार आणि त्या लोकांकडनं व्हेरिफिकेशन करून घेणार. साहेब, पहिली गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही ते काहीच नाही. तुम्हाला जर असेल तुम्ही मंडळाला माझ्या बाबतीत कळवा. काही कळवणार किती? हो, कळवा. नाही, मंडळाला नाही कळवणार, तुमच्या आयुक्तांनाच कळवणार. बिलकुल कळवा. कशा पद्धतीनं काही काम बिलकुल कळवा, काही प्रॉब्लेम मनमानी कारभार कुणाचा नाही. मनमानी कारभार नाही. आम्हाला व्हेरिफिकेशन करायचं शकत आहे का? कुठलं बेकायदेशीर आहे? जर बाबा एखाद्या कंत्राटी कर्मचाऱ्याला किंवा अधिकाराच सांगू शकणार. बिलकुल व्हेरिफिकेशन करायला सांगणार. मला जिथं डाऊट येणार मी व्हेरिफिकेशन करायला सांगणार, मी व्हेरिफिकेशन करणार. काय म्हणायचंय साहेब की तुम्ही व्हेरिफिकेशन करा, परंतु करणारच म्हणजे करणार. नाही, असं नाही होणार. जिथं व्हेरिफिकेशन करायचं आम्ही तुम्हाला सांगणार ना. कारण त्याच्यासाठी तुम्हाला काय ऑब्जेक्शन पाहिजे? माझं ऑब्जेक्शन एवढंच आहे, तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कसं देताय? काही प्रॉब्लेम. तो मंडळाचा कर्मचारी आहे, मंडळाने त्याला अपॉइंट केलेलं आहे, तर मंडळ काय कर्मचारी का नाही व्हेरिफिकेशन करणार? ठीक आहे, म्हणजे तो व्हेरिफिकेशन करू करणार. का नाही करणार?
पण दुसरी गोष्ट मला एक तुम्ही सांगा की त्या ज्या हे आहेत कोण बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.